15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी आलेली आहे महाशिवरात्री. ही महाशिवरात्री खूपच खास आहे, कारण ही महाशिवरात्री आली आहे अत्यंत दुर्मिळ योगावर. म्हणजेच या दिवशी 2 योग जुळून येत आहेत, जे की भक्तांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय फलदायी योग आहेत. तर हे योग कोणते आहेत? तर ते योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग. आणि याच 2 दुर्मिळ योगावर आलेली आहे ही महाशिवरात्री. त्यामुळे ही महाशिवरात्री खूपच खास आणि महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ज्या प्रकारे महादेव आपल्या भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टींनी व काही वस्तू वाहिल्यानंतर खुश होतात, तसेच आपण जर काही चुका केल्या तर महादेव आपल्यावर नाराज देखील होऊ शकतात. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या की तुम्ही आत्तापर्यंत कदाचित चुका करत आला असताल, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चुका तुमच्या हातून होणार नाहीत. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून की त्यांच्या हातून देखील ह्या चुका होणार नाहीत. सर्वात प्रथम चूक म्हणजे महादेवाला केतकीचे फूल किंवा केवड्याचे फूल अर्पण करणे. केवड्याचे फूल हे महादेवाला अर्पण केल्याने महादेव हे आपल्यावर नक्कीच नाराज होतात, कारण त्यामागे एक पौराणिक कथा आहे. असे म्हणतात की भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती की मी महान की तू महान. त्यावेळेला महादेवाने एक अखंड शिवलिंग निर्माण केले, म्हणजे शिवलिंगाची जी आकृती आहे निराकार ओमकार ती निर्माण केली व त्याचा शेवट आणि सुरुवात कुठे आहे हे पाहण्यासाठी दोघांनाही पाठवले. त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्यांना ह्या शिवलिंगाचा अंत सापडला नाही, तरी देखील महादेवासमोर खोटे वाच्य केले. ते म्हणाले की मला या शिवलिंगाचा, या अखंड ज्योतीचा अंत हा सापडला आहे. आणि या खोट्या बोलण्यामध्ये केतकीच्या फुलाने देखील साक्ष दिली. यामुळे महादेव त्या केतकीच्या फुलावर नाराज झाले आणि केतकीच्या फुलाला शाप दिला की आजपासून तू माझ्यावर अर्पण केला जाणार नाही. म्हणून केतकीचे फूल हे शापित आहे, ते फूल महादेवाला वाहत नाहीत. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे हळद कुंकू अर्पण करणे. असे म्हणतात की हळद कुंकू हे स्त्रीतत्व आहे, सौभाग्याचे प्रतीक आहे आणि शिवलिंग हे पुरुष तत्व आहे, तसेच ऊर्जेचे देखील प्रतीक आहे. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहू नये. त्याऐवजी तुम्ही महादेवाला भस्म किंवा मग पिवळे चंदन अर्पण करू शकता. हे भस्म अर्पण करत असताना महादेवाला म्हणावे की माझ्या मनातील अहंकार हा भस्म कर, जेणेकरून की महादेव हे लवकर तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यानंतर तिसरी आणि अतिशय मनाला चटका लावणारी चूक म्हणजे तुळसचे पान आपण महादेवाला अर्पण करणे. तुळशीचे पान हे विष्णू देवतेला प्रिय आहे, लक्ष्मी स्वरूप आहे, परंतु महादेवाला तुळशीचे पान अर्पण केले जात नाही, कारण महादेव हे वैरागी आहेत, संन्यासी आहेत. त्यामुळे महादेवाला तुळशीचे पान हे अर्पण केले जात नाही. त्याऐवजी तुम्ही महादेवाला बेलपान अर्पण करा, जेणेकरून की महादेव हे तुमच्यावर प्रसन्न होतील व तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यानंतर चौथी आणि अतिशय महत्त्वाची चूक म्हणजे महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत असताना ते दूध तांब्याच्या पात्रामध्ये घेऊन महादेवाला अभिषेक घालणे. तांब्याच्या पात्रामध्ये दूध घेतल्यानंतर ते विषारी होते व हे दूध महादेवाला अर्पण केले जात नाही व हे दूध महादेवाला अप्रिय ठरते. त्यामुळे ही चूक तुम्ही नक्कीच टाळावी. जर तुम्हाला दुधाभिषेक करायचा असेल तर चांदीच्या किंवा मग स्टीलच्या पात्रामध्ये दूध घेऊन त्याने महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर पाचवी चूक म्हणजे महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घातली जात नाही. अशोक सुंदरची जागा जिथे की जलाधारी आहे, जिथून पाणी पडते, त्या जागेपासून आपण वापस यायचे असते, म्हणजेच महादेवाला ही अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. पूर्ण प्रदक्षिणा कधीही महादेवाला घालू नये. असे केल्याने महादेव आपल्यावर रुष्ट होतात असे म्हणतात. तर या दिवशी तुम्ही महादेवाला नारळाचे पाण्याने अभिषेक देखील घालू नये. अख्खं नारळ तुम्ही महादेवाला वाहू शकता, जेणेकरून की महादेवांची कृपाही तुमच्यावर होईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की कोणत्या चुका तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू नये व कोणत्या चुका केल्याने महादेव हे तुमच्यावर नाराज होतात व तुम्हाला शाप देखील लागू शकतो. आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करावी. महादेवाला धतुराचे फूल, धतुराचे फळ, त्यानंतर महादेवाला प्रिय असलेले पांढरी फुले, बेलपत्र आणि भस्म, चंदन आदी अर्पण करावेत. महादेवाची अगदी मनोभावे पूजा करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजगी, वाईट भावना किंवा मग कोणत्याही प्रकारचा आळस
ठेवू नये. महादेवाची पूजा करत असताना अगदी मनोभावे, प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेनेच पूजा करावी. तरच महादेव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. त्यानंतर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, देवपूजा करून महादेवाच्या शिवलिंगावर दुधाभिषेक करू शकता, जलाभिषेक करू शकता. त्याचबरोबर महादेवाचे आवडीचे जे काही फुलं आहेत ते अर्पण करू शकता, फळं अर्पण करू शकता व महादेवाला गोड नैवेद्य देखील दाखवू शकता, जो की तुम्ही फराळामध्ये घेणार आहात. त्यानंतर या दिवशी दिवसाच्या पूजेपेक्षा संध्याकाळच्या पूजेला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये नक्कीच महादेवाची पूजाही करावी. तसेच या दिवशी जर तुम्ही पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले तर ते अतिशय फलदायी ठरेल. त्यामुळे जरी तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नाही झाले तर घरीच पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची विधिवत अशी पूजा करावी. तर त्याचे फळ देखील तुम्हाला खूप लवकरात लवकर मिळेल व तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच महादेव पूर्ण करतील. तर अशाच विविध प्रकारच्या भक्तिमय व आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवर तुम्हाला विविध सणाबद्दल माहिती देखील मिळत राहील. तर आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.